श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी चुकूनही या 3 गोष्टींचे दान करू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. 21 सप्टेंबर रोजी वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण होत आहे आणि त्याच दिवशी वर्षातील सर्वात मोठी अमावस्या सर्व पितृ अमावस्या देखील आहे. मित्रांनो, यावेळी 72 वर्षांनंतर सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा एक विशेष योगायोग घडला आहे. किती वर्षांनी अशी संधी आली आहे कोणास ठाऊक. म्हणून ही संधी हातून जाऊ देऊ नका. हो मित्रांनो, पहा, सर्व पितृ अमावस्या हा तो दिवस आहे जेव्हा प्रत्येकजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो. ते त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध करतात, ते त्यांच्या पूर्वजांना तर्पण अर्पण करतात आणि त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अनेक प्रकारचे उपाय आणि प्रार्थना करतात. तर मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व खूप शुभ मानले गेले आहे. पण त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील होत आहे आणि असे म्हटले जाते की शास्त्रानुसार ग्रहण ही एक अशुभ घटना आहे. आता मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते सामान्य गोष्ट नसेल. जर तुम्हाला तुमचे जीवन आवडते आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी काही खास माहिती घेऊन आली आहे जी तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे असेल. आपल्या हिंदू सनातन धर्मात काय म्हटले आहे ते पहा, की जो व्यक्ती अमावस्या आणि ग्रहणाच्या दिवशी गरिबांना दान करतो आणि त्यांची सेवा करतो, त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्यांचे जीवन नेहमीच आनंदाने भरलेले असते. त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख नाही. मित्रांनो, पहा, गरुड पुराणानुसार काही दान निषिद्ध आहेत आणि जे आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी चुकूनही करू नये. या विशेष देणगीबद्दल गरुड पुराणात काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. काही विशेष जबाबदारी देखील सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीने जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आज मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला समजले आहे की तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. तर सर्वप्रथम कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवता नमः नक्कीच लिहा. हो मित्रांनो, सर्व पितृ अमावस्या हा वर्षातील तो दिवस आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दान करतो आणि केवळ अमावस्येच्या दिवशीच नाही तर ग्रहणाच्या वेळी देखील दानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हो मित्रांनो, असे म्हटले जाते की सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरून त्यांच्या निवासस्थानी परततात. हा एक असा प्रसंग मानला जातो जेव्हा ज्या पूर्वजांचे कल्याण विधीनुसार पूर्ण होऊ शकले नाही त्यांचे स्मरण केले जाऊ शकते आणि त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते. त्यांना आदरांजली वाहता येते. आता कल्पना करा की या दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे. म्हणजेच जीवनाचा आधार असलेला सूर्य क्षणभर अंधारात लपला आहे. ही केवळ एक खगोलीय घटना नाही, तर मानवी स्वार्थ आणि जीवनासाठी एक गहन संदेश देखील आहे. हा संगम एक अत्यंत दुर्मिळ संयोजन आहे. हा जीवन बदलणारी संधी देखील मानला जाऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप त्रास होत असेल, खूप दुःख असेल, तर मित्रांनो, कुटुंबात सतत भांडणे होत असली तरी तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर करू शकता. हो, पहा, दानाचे महत्त्व खूप जास्त वर्णन केले गेले आहे आणि असे म्हटले आहे की सूर्यग्रहण आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केलेले दान थेट आपल्या पूर्वजांना अर्पण केले जाते. या दिवशी दान केल्याने आपल्या पूर्वजांवर थेट परिणाम होतो. जेव्हा आपण एखाद्या गरीब, भुकेल्या, असहाय्य व्यक्तीला अन्न देतो तेव्हा मित्रांनो, हे अन्न थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि जर आपले पूर्वज आनंदी असतील, जर अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचले, जर आपण केलेले दान त्यांच्यापर्यंत पोहोचले तर पूर्वज आपल्या वंशाचे रक्षण करतील आणि आपल्या वंशाला समृद्ध आणि भरभराटीसाठी आशीर्वाद देतील. हो मित्रांनो, असे मानले जाते की जर पूर्वज आनंदी असतील तर कुटुंबात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही. आजच्या काळात तुम्ही अशी अनेक घरे पाहिली असतील
जिथे लोकांना दिवसातून एक वेळचे जेवणही मिळत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये दररोज कलह असतो, भांडणे होतात. तर मित्रांनो, आज मी तुमच्या सर्व समस्या उपाय घेऊन आले आहे. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिला तर मी हमी देते की तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल दुःख होणार नाही. तर पहा, मी तुम्हाला सांगते की सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी दान करू नये. कारण मित्रांनो, अनेक वेळा लोक जाणून बुजून किंवा नकळत अशा गोष्टी दान करतात की त्या दानाचे शुभ परिणाम मिळण्याऐवजी आपल्याला अशुभ परिणाम मिळू लागतात. आनंदी होण्याऐवजी पूर्वज रागावतात. आता बघा, चुका माणसाकडून होतात आणि बऱ्याचदा जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आपल्याला त्या चुका सुधारण्याची संधी मिळते. तर यावेळी कृपया लक्षात ठेवा की मी तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या आपण चुकूनही दान करू नये. लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, बघा, अमावस्या असो, सूर्यग्रहण असो किंवा इतर कोणताही दिवस असो, आपल्या शास्त्रांमध्ये अमावस्येला तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हो मित्रांनो, बरेच लोक अमावस्येला तीळ दान करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमचे हे छोटेसे दान तुमच्या आयुष्यातील आनंद देखील हिरावून घेऊ शकते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की सामान्य अमावस्येला काळे तीळ दान करणे हे एक पुण्यकर्म मानले जाते. काळे तीळ दान केल्याने आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता राहत नाही. आपले घर, धन आणि धान्याने भरलेले राहते. पण पहा, हे दान सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशीच करावे, जेव्हा पंडित किंवा शास्त्र परवानगी देतील. कारण पहा, विधी न करता काळे तीळ दान केल्याने पितृदोष वाढू शकतो. आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याऐवजी ते क्रोधित होऊ शकतात. हा दिवस केवळ तेल आणि पाणी अर्पण करण्यासाठीच नाही, तर श्राद्ध आणि तर्पणासाठी देखील आहे. म्हणून चुकीच्या पद्धतीने तेल दान केल्याने पूर्वजांचे आत्मे दुःखी होऊ शकतात. आणि जेव्हा पूर्वजांचे आत्मे दुखवले जातात, जर पूर्वजांचे आत्मे दुःखात असतील तर वंशाचे कल्याण कधीही साध्य होऊ शकत नाही. हे स्वाभाविक आहे. जर पूर्वज प्रसन्न नसतील तर संपूर्ण वंश उद्ध्वस्त होईल. संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल. संपूर्ण कुटुंब बसून रडेल. कारण मित्रांनो, जर तुम्ही तेल दान करत असाल तर पंडित किंवा तज्ज्ञ ज्योतिषींना प्रार्थना केल्यानंतरच तीळ दान करावे लागले. त्यानंतर मित्रांनो, आता अनेक महिला सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी सुहाग वस्तूंचे दान करतात. त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या पतींच्या संपत्तीत वाढ होण्यासाठी, त्यांच्या पतीच्या आरोग्यासाठी अनेक महिला अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी सुहाग वस्तूंचे दान करतात. आता मित्रांनो, सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दिवस म्हणजे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांना अश्रूंनी आठवतो. जर कोणी त्या दिवशी सुहाग वस्तूंचे वाटप केले तर ते शोकाच्या दिवशी उत्सवाची भेट देण्यासारखे आहे. कारण पहा, सर्व पीठ अमावस्येचे विशेष महत्त्व म्हणजे आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांना तर्पण अर्पण करतो. त्यांच्यासाठी आपण अश्रूही गाळतो. पण पहा, सुहागावर रंग लावणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या भावनांचा अनादर करणे होय. पूर्वजांना भक्ती, पवित्रता, शांती आणि उत्सवाचे अलंकार आवश्यक आहेत. म्हणून गरुड पुराणात असे म्हटले आहे की या दिवशी सुहाग वस्तू कधीही दान करू नये. या वस्तू सौभाग्य आणि उत्सवाच्या दिवशी दान कराव्यात, अमावस्या किंवा श्राद्धाच्या दिवशी नाही. मित्रांनो, पहा, मी तुम्हा सर्वांना सांगते की सुहाग वस्तू पती पत्नीमधील प्रेम आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. आपल्याला सुहाग वस्तू फक्त काही शुभ दिवशी किंवा शुभ प्रसंगीच दान करावे लागतात. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकूनही हे करू नये, कारण श्राद्धाचा दिवस वियोगाची आठवण करून देतो. अशा दिवशी सुहागाच्या वस्तू दान केल्याने आत्म्यांना असंतोष होऊ शकतो. मित्रांनो, पहा, धार्मिक शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये कुठेही अमावस्येच्या पितृपक्षाला सुहागाच्या वस्तू दान करण्याचा उल्लेख नाही. उलट असे म्हटले जाते की या दिवशी सात्विक वस्तू
अन्नधान्य, तीळ, पाणी, कपडे आणि अन्नदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. आणि पहा, बऱ्याच वेळा लोकांना अन्नदान समजत नाही की आपण कोणते अन्नधान्य दान करावे. आता इतकी अन्नधान्य आहेत, गहू, तांदूळ, डाळी, भांडी, मिठाई, भाज्या, इतके अन्नधान्य आहे. पण बऱ्याच वेळा जेव्हा लोक अन्नधान्य दान करतात तेव्हा बरेच लोक थैली बनवतात. म्हणजेच एक पिशवी बनवा ज्यामध्ये तुम्ही काही तांदूळ, काही स्वयंपाकाची भांडी, काही भाज्या, फळे इत्यादी ठेवा. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही चुकूनही एखाद्याला स्वयंपाकघरातील भांडी दान करत असाल तर त्या मध्ये मिठाईची पिशवी मिठाची पिशवी अजिबात नसावी. याचे मुख्य कारण म्हणजे मीठ हे नातेसंबंध आणि जीवनाची चव मानले जाते. मीठ अन्नाला चव देते, म्हणून अमावस्येला मीठ दान केल्याने तुमच्या नात्यात आंबटपणा येऊ शकतो. ते तुमचे नाते पोकळ बनवू शकते. तुमच्या पूर्वजांना आनंद देण्याऐवजी ते त्यांना रागावू शकते. का? कारण तुम्ही पाहता, मीठ दान केल्याने घरातील शांतता, आनंद नष्ट होते. नात्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागतात. नात्यांमध्ये शून्यता येऊ लागते. नाती कोरडी होतात. हे एक छोटेसे प्रतीक आहे की जर जीवनाची चवच बिघडली तर माणूस कितीही कष्ट केली तरी तो आनंदी अनुभवू शकणार नाही. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये अमावस्येच्या दिवशी मीठ दान करणे निषिद्ध मानले जाते. कारण मिठाचा वास्तूवरही परिणाम होतो. मिठाचा व्यक्तीच्या ग्रहांवरही परिणाम होतो. म्हणूनच आपण या दिवशी मीठ दान करू नये आणि दान म्हणून मीठ स्वीकारू नये. आता मित्रांनो, या दिवशी आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पूर्वजांच्या आनंदासाठी बरेच लोक पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या पूर्वजांच्या तर्पणासाठी चप्पल, बेल्ट, छत्री दान करतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की चुकूनही त्या गोष्टींमध्ये चामड्याच्या वस्तू वापरू नये. जर तुम्ही चप्पल दान करत असाल तर त्या चामड्याच्या नसल्याची खात्री करा. जर तुम्ही छत्री दान करत असाल तर छत्रीचे आवरण किंवा त्यातील सर्वात लहान वस्तू देखील चामड्याची नसल्याची खात्री करा. चामड्याला तामसिक वस्तू मानले जाते आणि ते हिंसाचार आणि मृतांशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की अमावस्या खूप पवित्र आहे. अमावस्या पवित्र आत्म्यांना समर्पित आहे. उदाहरणार्थ आपले पूर्वज जे आता या जगात नाहीत, ते कुठेही असले तरी, कोणत्याही क्षेत्रात असले तरी ते अजूनही आपलेच आहेत. जर ते पवित्र असतील तर ते पवित्र आहेत. म्हणून त्या दिवशी चामड्याच्या वस्तू दान करणे अपवित्र मानले जाते. या वस्तू जाणून बुजून किंवा नकळत चुकूनही दान करू नका. मी हे तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी सांगत आहे. कारण मित्रांनो, ज्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि पिंडदान करतो त्या दिवशी मृत प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने त्यांना अशांतता येऊ शकते. हे विचारात घेण्यासारखे आहे की नाही? कारण जर तुम्ही एखाद्याला चामड्याच्या वस्तू दान करत असाल तर स्वाभाविकच ते चामडे प्राण्यांच्या कातडीपासून बनवले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर मरते तेव्हा काही लोक त्या वस्तूंचा वापर उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी करतात. म्हणून आपण त्या दिवशी बेल्ट, चप्पल इत्यादी दान करू नये. काहीही असो, अनेक लोकांना अमावस्येच्या दिवशी दारू आणि मांसाहार करण्याची सवय असते. ते पाहून मित्राला प्रसन्न करणे म्हणजे त्यांना सात्विक अन्न देणे, त्यांना स्वादिष्ट पदार्थ देणे. मद्य आणि मांस हे तामसिक आणि राजसिक ऊर्जेचे प्रतीक आहेत. यामुळे तुमच्या पूर्वजांना नाराजी तर होतेच, पण तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरते. बरेच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात दररोज या गोष्टींचे सेवन करतात. ते अशा गोष्टी खातात आणि पितात. पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.